हनुमंत पवार, तुम्ही आरोप करताय, तुम्ही त्याच जिल्ह्यातले आहात, आरोप करताय की अशा प्रकारे एका जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या माणसाला उमेदवारी दिली। ते म्हणतात तो वाल्या होता, म्हणत ती म्हण नको पुन्हा त्याबद्दल, पण तो चुकीचा होता आणि तो सुधारला आता। विशालजी, विलासजी, हम्म, आमचे मित्र अजित चव्हाण यांनी जो जबाब आता वाचून दाखवला, तर ते तो जबाब हा माफीचा साक्षीदार म्हणून पोलिसांनी भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोक ज्यावेळेस सापडत होते त्यावेळेस त्यांना वाचवण्यासाठी गृह खात्याच्या दबावामध्ये घेतलेला जबाब आणि माफीचा साक्षीदार त्यांना केलेला आहे। म्हणजे आरोपीनच ठरवायचं मी माफीचा साक्षीदार आहे, उद्याच्याला पार्थ पवार पण माफीचे साक्षीदार होतील, कबुली देतील, म्हणून तुम्ही त्यांना त्या केलेल्या गुन्ह्यातून माफ करणार आहात। याच ड्रग्सच्या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आणखी फरार आहेत। कायदा कळणाऱ्यांना, न्याय व्यवस्था कळणाऱ्यांना, आपल्या सगळ्याला किमान एवढं तर कळतं की त्या गुन्ह्यातले सर्व आरोपी सापडल्याशिवाय कोण कबुली जबाब, कोण गुन्हेगार आहे, कोण आरोपी आहे, ट्रायल तर पूर्ण उद्या कोर्टाची, जामिनावर ते बाहेर आलेले आहेत आणि मुद्दाम होऊन पोलीस यंत्रणेनं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वाचवण्यासाठी त्रुटी ठेवल्यात। हा फक्त तुळजापूर पुरता, धाराशिव जिल्ह्यापुरता माझ्या विषय मर्यादित नाही। त्यांचा अजून एक मालक आहे आणि हा मालक काँग्रेसचा आहे, आनंद मालक जगताप, काँग्रेसची निशाणी लावून प्रचार करतोय बघा। 10 गुन्हे दाखल आहेत। स्थानिक माध्यमांमध्ये हेडलाईन काय आहे, काँग्रेसचे नेते, आपण जरा हे वाचा, आणि अवैध धंदे बंद करणारे निघाले मटका किंग। तुळजापूरमध्ये काँग्रेस नेत्याचा अमोल प्रताप, तुमचा जो उमेदवार आहे ना, 10 गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती। आता काय काय करणार याच्यावरती? आमचा तर तो एक बिचारा, त्याला व्यसन लागलं होतं, तो सुटला, त्यांनी माहिती दिली आणि अख्खं शहर। ठीक आहे, ठीक आहे, मी उत्तर घेतो। त्यांचा आता त्यांचा उमेदवार आहे, मला दाखवा, मला दाखवा। उमेदवार आहे, हे घ्या साहेब, हे बघा, ऐकायची क्षमता ठेवा। आणि तो पण मालकच आहे। किती मालक लोकांनी, म्हणजे सोलापूरच्या लोकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे। 10 गुन्हे दाखल आहेत। हनुमानजी, मी तुम्हाला पूर्ण वेळ देतो, पण विलासजी, तुमच्या सुद्धा उमेदवारावरती 10 गुन्हे आणि मला सगळे मटक्याचे आहेत। मटका चालवणारा माणूस नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा असू शकतो, हे तर ठीक आहे, मी उत्तर घेतो। तुळजापूर शहरामध्ये ड्रग्सचं जे रॅकेट उद्ध्वस्त झालं, त्यामध्ये सापडलेल्या ईच आणि एव्हरी माणसाला जेलमध्ये टाका, त्याला उमेदवारी देऊ नका। तुम्ही का म्हणता आमचा पक्ष तुमचा पक्ष? आम्ही म्हणतो ना तुम्ही उमेदवारी का दिली? 7 वर्षापूर्वी काँग्रेस पक्ष ज्यांनी सोडला आणि आजच्या काँग्रेस पक्षाची त्याचा कसलाही संबंध नाही, त्याचे तुम्ही जुने फोटो दाखवताय मला। तुम्ही आज तो माणूस कुठल्या पक्षात आहे सांगा, आज कुठल्या पक्षात आहे सांगा तो माणूस। काँग्रेस पक्षाचा 7 वर्षापूर्वी त्या माणसाशी काहीही संबंध नाही। ज्यांचा संबंध आहे, जो मुख्य आरोपी आहे, तो तुमचा कमळाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे। त्यासाठी प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता साहेब तुम्ही मटक्यावाले, अवैध धंदेवाले, एक मिनिट, त्यांचा उद्या मी देतो तुम्हाला वेळ। ऐकायची क्षमता ठेवा। आरोपींना उमेदवारी देणाऱ्यांनी 10 मिनिट ऐका। तो आरोपी नाहीये, हे तुम्ही आरोपीच आहेत की, हा जबाब आहे माझ्या हातामध्ये। जर तो आरोप माझ्या हातामध्ये जबाब आहे, कागद आहे। आरोपी नव्हता तर मग जेलमध्ये का होता? आरोपी नव्हता तर जेलमध्ये का होता? तुमच्या मित्र पक्ष जामीन दिला म्हणजे आरोपी होत नाही। जामीन देताना कोर्टाचं निरीक्षण काय त्याच्यामध्ये बघा, की ज्या एक रॅकेट उद्ध्वस्त करण्याकरता पोलिसांना मदत केली तो व्यक्ती, तुम्ही उमेदवारी दिली। आरोपी जामिनावर बाहेर आहे, त्याला तुम्ही उमेदवारी दिली।